प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून गलती करस पत्र याचा 5वा अध्याय आणि 19व्या वचनापासून बघणार आहोत. या वचनांमध्ये पवित्र आत्म्याची फळं आणि देहाचे कर्म ह्याविषयी वाचतो तेव्हा आपल्याला 9 आत्मिक फळं दिसतात आणि त्याच्यामध्ये एक फळ म्हणजे इंद्रिय दमन आहे. आणि इंद्रिय दमन म्हणजे जे काही देहाचे कर्म आहेत त्याच्यावर ताबा मिळवणे. इंग्लिशमध्ये त्याला सेल्फ कंट्रोल म्हणतात, म्हणजे त्याच्यावर आपण कंट्रोल करणे, त्याच्यावर ताबा ठेवणे. आणि आपल्या जीवनामध्ये जर इंद्रिय दमन असेल तर आपण सर्व आत्मिक फळांनी भरून जातो आणि आपण देहाच्या सर्व कर्मावर विजय मिळू शकतो. आमेन. आणि हे आत्मिक फळ आपल्यामध्ये असण्यासाठी आपण निरंतर परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे, कारण जे देहाचे कर्म करणारे आहेत त्यांना स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि आपल्या अंतःकरणातून वाईट गोष्टी बाहेर जेव्हा पडतात तेव्हा त्याच्यावर ताबा ठेवणं किंवा त्याच्यावर कंट्रोल करणं हे आपल्याला गरजेचं आहे. तर पहिलं आपण बघणार आहोत आपले डोळे. आपण कुठल्या गोष्टी बघतो ह्याच्यावर आपण ताबा ठेवणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ अश्लील सिनेमा आहेत किंवा सिरियल आहेत किंवा क्राईम आहे, ताटकीच्या गोष्टी आपण बघितल्या नाही पाहिजे. कुठल्याही घाणेरडी चेष्टा मस्करी देखील आपण नाही बघितली पाहिजे. आमेन. दुसरं, आपले कान काय ऐकतात ह्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. अश्लील गाणे किंवा कुठल्याही प्रकारची मस्करी, जोक्स, चेष्टा, शिव्या, निंदा हे देखील आपण नाही ऐकलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी न ऐकण्याचं संयम आपल्यामध्ये असलं पाहिजे. आमेन. तिसरी गोष्ट म्हणजे आपली त्वचा, आपली स्किन. कुठल्याही अशा वाईट गोष्टीला आपण स्पर्श करू नये जेणेकरून आपण अशुद्ध किंवा अपवित्र होऊ शकतो. आमेन. चौथी गोष्ट म्हणजे जीभ. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र वचन सांगतं त्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. जीभ आग लावायची कामं करू शकते, म्हणून आपल्या जिभेवर ताबा ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टींवर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याचं फळ म्हणजे इंद्रिय दमन ह्याची गरज आहे, कारण आपण आपल्या सामर्थ्याने या गोष्टींवर ताबा नाही मिळवू शकत. कित्येक असे लोक आहेत की त्यांना व्यसन सोडायचे आहेत किंवा वाईट गोष्टींपासून दूर व्हायचं आहे, पण ते स्वतःच्या ताकदीने करू शकत नाही. आणि त्यामुळे परमेश्वराने आपल्याला त्याचं पवित्र आत्म्याचं फळ दिलेलं आहे, इंद्रिय दमन, आणि ते आपण प्रार्थनेद्वारे परमेश्वराकडे मागू शकतो. आणि परमेश्वर आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्यानेच नाही तर त्याच्या पवित्र आत्म्याच्या फळांनी देखील आपल्याला भरेल. आमेन. जेव्हा आपण या सर्व गोष्टींवर ताबा मिळवतो तेव्हा आपण देहाच्या दुष्कर्मापासून दूर राहतो आणि आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आमेन. तर या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व प्रियजनांना त्याच्या पवित्र आत्म्याच्या फळांनी भरो आणि सर्व देहाच्या कर्मांवर विजयी होण्यासाठी, ताबा ठेवण्यासाठी आपल्याला सामर्थ्य देव. आमेन. प्रेज द लॉर्ड.